मग आता आपण पुढचा थेरम कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी पाहणार आहोत. पण आपल्या सिलेबसमध्ये या थेरमचा प्रूफ नसल्यामुळं आपण फक्त याचं स्टेटमेंट समजावून घेणार आहोत. एक लक्षात घ्या, याचा प्रूफ जरी सिलेबसमध्ये नसला तरी हा थेरम आपण एक्झाम्पल सॉल्व करताना वापरतो. तर त्यामुळं हा थेरम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि काही एक्झाम्पल्समध्ये त्याचा वापरही करायचा आहे. मग कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय आहे पहा. इफ द लाईन divides two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third side of that triangle. तर थेरमचं स्टेटमेंट काय पहा. थेरममध्ये असं म्हटलंय, इफ अ लाईन डिवाइड्स टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशियो. म्हणजे समजा तुम्हाला एक ट्रायंगल दिला ABC आणि एक लाईन आहे L. ती जर त्या ट्रायंगलला सेम रेशियो मध्ये डिवाइड करत असेल, डिवाइड्स द साइड्स ऑफ ट्रायंगल इन द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशियो. म्हणजे AP आणि PB हा रेशियो इक्वल असला पाहिजे AQ आणि QC एवढा. जर तो असेल तर ती लाईन त्या ट्रायंगलच्या थर्ड साइडला, ह्या दोन साइडला डिवाइड करत होती, राहिली ही थर्ड साइड. ती लाईन ह्या थर्ड साइडला म्हणजे लाईन L ही पॅरलल असली पाहिजे स्लाइड BC ला. तर मग या थेरमला म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, दॅट इज कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. मग एक लक्षात घ्या, जर सेम रेशियो असेल तर लाईन पॅरलल असते, हा झाला कॉन्व्हर्स. आणि जर लाईन पॅरलल असेल ट्रायंगलच्या एखाद्या साइडला तर हा रेशियो असतो, हा झाला बीपीटी. म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय, तर लाईन जर पॅरलल असेल एका ट्रायंगलच्या एका साइडला तर हा रेशियो सेम असतो, आणि जर रेशियो सेम असेल तर लाईन काय असते, पॅरलल असते त्या ट्रायंगलच्या एका साइडला. मग हे थेरम लक्षात ठेवायचा आपण पुढे यूज करणार आहोत. आता आपण ह्या चॅप्टरच्या पुढच्या थेरमकडे जाऊ. मग पुढचा थेरम किंवा पुढची प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. मग ह्या थेरमचा आपण आता स्टेटमेंट काय आहे समजून घेऊ. सो स्टेटमेंट काय आहे ते पहा. द बायसेक्टर of an angle of a triangle divides the side opposite to its angle in the ratio of remaining sides. सो थेरम काय पहा, जर एखाद्या अँगलचा बायसेक्टर असेल तर मग आपण फिगर मध्ये समजून घेऊ.
एक ट्रायंगल आहे समजा, तर आपण ए सी बी किंवा ए बी सी एक ट्रायंगल आहे. आता आपण इथे टेक्स्ट बुक मध्ये फिगर नुसार करून जातोय. ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल सी चा बायसेक्टर आपण इथे काढणार आहोत, जो साइड ए ला ई मध्ये डिवाइड करतोय. बायसेक्टर असल्यामुळे हे दोन अँगल सेम अँगल किंवा कॉन्ग्रुएंट अँगल्स मिळतील आपल्याला. तर तेच आपण खरं म्हणजे सांगतोय. तर इथं आपल्याला प्रूव्ह काय करायचंय पहा. सो गिव्हन घेऊ आपण आधी की ट्रायंगल एबीसी मध्ये, इन ट्रायंगल एबीसी पहिलं स्टेटमेंट परत एकदा पहा. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल. ह्या ट्रायंगल मध्ये सीई किंवा सी चा बायसेक्टर एबी ला ई मध्ये इंटरसेक्ट करतोय असं आपण सांगू. बायसेक्टर ऑफ अँगल सी intersects side AB at point E. मग प्रूव्ह काय करायचंय बघा. जर ट्रायंगलच्या एका अँगलचा बायसेक्टर अपोजिट साइड ऑफ दॅट अँगलला जर डिवाइड करत असेल, म्हणजे ट्रायंगल एबीसी मध्ये सी ह्या अँगलचा बायसेक्टर साइड एबी ला ई या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय, तर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय पहा. इन द रेशियो ऑफ द रिमेनिंग साइड्स. याचा अर्थ असा झाला की हे जे दोन पार्ट होतात एई आणि ईबी, म्हणजे त्या बायसेक्टरने त्या साइडला त्या दोन पार्ट मध्ये डिवाइड केले, तो रेशिओ हा रिमेनिंग साइड्स म्हणजे जोडलेल्या दोन साइड आहेत एसीए आणि सीबी आपण त्याला म्हणू. या साइडला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं. उरलेल्या दोन साइड एसीए आणि सीबी आहेत. तर ह्या दोन साइडचा रेशिओ हा डिवाइड केलेल्या साइडच्या रेशिओ एवढा असतो. मग हा रेशिओ लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही लक्षात घ्या की एई आणि ईबी घेतलं तर सी ही साइड आधी येणार, कारण तुम्ही सुरुवातीकडून केली तर इकडच्या साइड ह्या दोघांमध्ये म्हणजे एसी आणि सीबी इथे येते, ते आपण लिहिलं. आता मग एक कन्स्ट्रक्शन काय होईल पहा. आपण कन्स्ट्रक्शन असं करणार आहोत की या सीई या रेला एक पॅरलल लाईन काढणार आहोत डी मधून जाणारा, आणि एसी ला पुढे वाढवून त्या रेला तो डी मध्ये इंटरसेक्ट करेल असं आपण इथे कन्स्ट्रक्शन करत आहोत. सो कन्स्ट्रक्शन लिहू आपण आता. ड्रॉ a ray parallel to ray CE and passing through vertex B. आपण काय केलंय की सीई ला पॅरलल एक रे काढून घेतला की जो व्हर्टेक्स बी मधून पास होतोय. सो सीई पॅरलल बी डी होईल ग्राउंड अँड एक्सटेंड एसी. एसी ला पुढे एक्सटेंड केलंय की जो तुम्ही करून त्या रेला जो डी मध्ये केले, सो दॅट it intersects the ray at point D. कंस्ट्रक्शन काय केले पाहून घ्या. आपण एक रे काढला पॅरलल टू रे सीई. या सीई रेला एक पॅरलल रे काढला की जो बी या व्हर्टेक्स मधून पास होतोय, पासिंग थ्रू द
vertex B and extend AC so that AC ला पुढे extend केलं की जेणेकरून it intersects the ray at point D की हा रे पुढे ह्या रेला D मध्ये काय करेल इंटरसेक्ट करेल. मग आता हे झालं कन्स्ट्रक्शन. आता बघू आपण प्रूफ. आता काय झालंय पहा CE हा रे BD ला पॅरलल आहे. रे CE is parallel to ray चला आपण BD म्हणू. यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे. जर आपण एक ट्रान्सव्हर्सल घेतली बाय टेकिंग आपण जर AD ला ट्रान्सव्हर्सल घेतलं ट्रान्सव्हर्सल तर ज्याला आपण छेदिका म्हणतो. काय झालंय पहा हा CE हा रे BD हा रे इकडे आणि आपण अशी ट्रान्सव्हर्सल घेतली ही AD तर आपल्याला हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणून मिळतील. पण ACE हा अँगल कॉन्ग्रुएंट होईल अँगल CDB बरोबर. म्हणजे इथला अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणून कॉन्ग्रुएंट झाले. करस्पॉन्डिंग अँगल्स याला इक्वेशन 1 म्हणू आपण. करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वेशन 1. आता बाय टेकिंग दुसरी एक ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण. सो बाय टेकिंग BC as transversal BC as transversal जर BC ट्रान्सव्हर्सल घेतली तर काय होईल BC as इथे ट्रान्सव्हर्सल म्हणजे ह्या दोन लाईन पॅरलल आहेत ही ट्रान्सव्हर्सल झाली तर हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल म्हणून कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजे अँगल ECB is congruent with angle CBD. म्हणजे हा अँगल ह्या अँगल बरोबर काय झाला कॉन्ग्रुएंट झाला. सो इक्वेशन 2 म्हणू आपण याला अल्टरनेट अँगल. but angle ACE is congruent with angle ECB. हा ACE हा angle EC बरोबर कॉन्ग्रुएंट आहे कारण गिवन आहे. काय गिवन आहे बघा की ACB आणि ECB कॉन्ग्रुएंट आहेत कारण CE हा अँगल बायसेक्टर आहे असं थेरम मध्ये आपल्याला गिवन आहे. म्हणून हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. मग आता आपण जर 1 2 3 ला बघितलं तर काय होईल ACE आणि ECB हे कॉन्ग्रुएंट झाले पाहिजे. हे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट व्हायला पाहिजे. सो अँगल CDB हा CBD बरोबर कॉन्ग्रुएंट होईल. परत एकदा लक्षात घ्या. हे बघा ACE आणि ECB हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले आणि हे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन अँगल सुद्धा म्हणजे लेफ्ट हँड साइड कॉन्ग्रुएंट झाले तर राइट हँड साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. तेच आपण इथे लिहिलं. therefore in triangle BCD आणि मग आता झालंय काय पहा हे जे दोन अँगल आले CDB हा इथला अँगल झाला आणि CBD हा इथला अँगल झाला. हे दोन अँगल ह्या ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएंट झाले. त्या ट्रायंगलला आपण BCD म्हटलंय. त्या दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर तो आयसोसेलेस ट्रायंगल होईल आणि आयसोसेलेस ट्रायंगलच्या दोन अँगल सेम असले तर दोन साइडही सेम असतात हे आपल्याला माहिती आहे. सो साइड BC आणि CD सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट होईल सेगमेंट CD बरोबर
त्याचं रिझन साइड अपोजिट टू congruent angles. Side opposite to congruent angles. Congruent angles असल्यामुळे त्यांच्या समोरच्या साइडमध्ये ह्या अँगलच्या समोरची साइड ही BC आणि ह्या अँगलच्या समोरची साइड ही CD हे दोघे कॉन्ग्रुएंट असतील. दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत याचा अर्थ त्यांच्या लेंथ इक्वल असले पाहिजे, म्हणजे BC आणि CD ला आपल्याला इक्वल सांगता येईल. आणि मग आपण याला म्हणू इक्वेशन नंबर 4. मग याचा वापर करून आपण आता पुढे जाऊ. आता एक लक्षात घ्या, आपण इथं जे काही घेतलं होतं आपण एक खूप मोठा ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत ABD. सो इन अ ट्रायंगल ABD सेगमेंट CE ही BD ला पॅरलल आहे. सेगमेंट CE ही BD ला पॅरलल आहे. जर ट्रायंगल मध्ये एक लाइन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल तर जो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण वापरला होता किंवा आपण त्याचा प्रूफ पाहिला होता तो आपण आता इथे वापरणार आहोत. तर सेगमेंट CE BD ला पॅरलल असल्यामुळे AE आणि BE चा रेशो व EB चा रेशो हा AC/CD एवढा असला पाहिजे. हे कशावरून आलं तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जो आपण प्रूव्ह केला त्यावरून आलं बघा. जेव्हा ट्रायंगल मध्ये आता आपण त्या थेरम मध्ये जो ट्रायंगल घेतो त्या पण ह्या ट्रायंगलला मी जरा रोटेट करून घेतो, म्हणजे ह्या ट्रायंगलला मी असं रोटेट करून A इथं आणतो, म्हणजे B आणि D खाली राहतील आणि ही CE साइड अशी आहे. तर E आहे आणि इकडे C पहा AD च्या मध्ये C आहे आणि AB च्या मध्ये E आहे ते दिसतं. तर झालंय काय, ट्रायंगल ABD मध्ये CE पॅरलल आहे BD ला. पहा ट्रायंगल ABD मध्ये CE पॅरलल आहे BD ला. हे आपलं कन्स्ट्रक्शन होतं, त्याचा आपण वापर केला. आणि मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आता AE/EB तोच आपण लिहिला AC/CD च्या इक्वल. आणि मग फायनल आन्सर मिळेल आपल्याला आता AE/EB इक्वल टू AC अपॉन हा जो CD आहे हा CD BC च्या इक्वल टू आहे. आणि मग CD च्या ऐवजी आपल्याला BC घेता येईल फ्रॉम 4. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अँड हेच द प्रूफ.